नमस्कार मित्रांनो, आज आपण एक्सप्लोर करणार आहोत दरीमाता मंदिर, नाशिक मधील दरीमाता मंदिर आणि तिथे असणारा सुंदरसा वॉटरफॉल इतका सुंदर आहे आणि त्यावर बांधलेला पूल अगदी सुंदर सिनेमॅटिक व्ह्यूज आणि पडणारा पाऊस आणि पाणी सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन अगदी मस्त आहे। चला तर मग मित्रांनो, आज आपण एक्सप्लोर करूया नाशिक मधील दरीमाता मंदिर। चला सोबत राहा मित्रांनो। या पुलाच्या पलीकडे आहे दरीमाता मंदिर आणि छोटंसं ट्रेक आहे। आपण हे ट्रेक करूया आणि हा सुंदरसा देखावा डोळ्यात भरून घेऊया। चलो। नमस्कार मित्रांनो, आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आषाढी एकादशी निमित्त आज आपण आलो आहोत नाशिक मधील मखमलाबाद गावाजवळ असणाऱ्या दऱ्यामातेच्या मंदिरामध्ये। निसर्गाच्या कुशीत वसलेले हे सुंदर असं मंदिर, लवकरच आता आपण तिथे जाणार आहोत। आजूबाजूला खूप सुंदर असा निसर्ग आहे, धबधबे आहेत, हिरवाईने नटलेला आहे आणि बरंचसं काही आहे। तर आपण लवकरच तिथे पोहोचणार आहोत। चला। पावसात सुंदर छान आनंद लुटणारी लहान मुलांची गँग आम्हाला इथे मिळाली। सगळेजण छान पावसामध्ये, पाण्याच्या डोहांमध्ये आणि वॉटरफॉल्समध्ये भिजण्याचा आनंद जो आहे ते घेण्यासाठी आली होती। मंदिराच्या पायथ्याशी छोटासा छानसा वॉटरफॉल जो आहे तोही आपल्याला पाहायला मिळतो। श्यामने या वॉटरफॉल मध्ये थोडासा आनंद जो आहे तो लुटला। श्यामने लहान मुलांसोबत भरपूरशी मस्ती इथे केलेली आहे। बरेच लोक या ठिकाणाला भेट देण्यासाठी त्या दिवशी आलेले होते। या इथून काही पायऱ्या ज्या आहेत त्या चढून आपण धबधब्यापर्यंत पोहोचतो। पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला छान अशी वनराई जी आहे ती पसरलेली आहे। सुंदर झाडांनी हा परिसर जो आहे तो भरलेला आहे आणि ह्या पायऱ्यांवरून चालताना अतिशय मस्त वाटतं। पडणारा पाऊस इतका होता की भिजण्याचा मोह आम्हाला आवरला नाही। खळखळ वाहणारा हा धबधबा इतका सुंदर दिसत होता। पांढर शुभ्र पाणी आणि पाऊस अतिशय जोरदार पडायला सुरुवात झाली होती, त्यामुळे पाण्याचा जोर देखील वाढत होता। या सुंदर पुलाच्या पलीकडे अतिशय सुंदर असे दरीमातेचे मंदिर जे आहे ते अगदी डोंगरात कोरलेले आहे। असं सुंदर छान मंदिर जे आहे ते आपल्याला आता बघायला मिळणार आहे। मंदिराकडे जाण्याची जी वाट आहे ती अतिशय सुंदर आहे। तो संपूर्ण डोंगर जो आहे त्याला कोरून तिथे आपल्याला हे दरीमातेचे मंदिर जे आहे ते पाहायला मिळतं आणि आजूबाजूचा परिसर जो आहे तो आपण बघू शकतो की खूप सुंदर आहे। चला तर मग पहिले आपण मंदिरामध्ये जाऊन मातेचे दर्शन जे आहे ते घेऊया। असा निसर्ग इतका छान आणि सुंदर कुठे पाहायला मिळणार आहे। मान्सूनमध्ये मित्रांनो ही जागा मिस नका करू। एकदा तरी या ठिकाणी भेट देणं बंद आहे। हेच ते दरीमातोरीचे मंदिर। मनोभावे आम्ही मातेचे दर्शन जे आहे ते घेतले। मंदिर अतिशय छान आहे, शांतता आहे सगळीकडे।
फक्त निसर्गाचाच तेवढा आवाज जो आहे तो आपल्या कानांमध्ये अतिशय छान रेंगाळत राहतो. दर्शनानंतर छोटासा ट्रेक जो आहे तो करण्यासाठी आपण निघालो. वरती अशीच काही छोटीशी मंदिरं जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात आणि पाऊस अतिशय त्याच्या जोरदार अशा रौद्र रूपामध्ये पडतोच आहे. भिजण्याचा संपूर्ण विचार करून आम्ही पुन्हा एकदा निघालो आहोत वरती ट्रेकसाठी. या पावसात भिजण्याचा श्यामने मनसोक्त आनंद घेतला आणि आता तुम्ही पाहू शकता सततधार पडणाऱ्या पावसामुळे धबधब्याने थोडेसे रौद्र रूप जे आहे ते धारण केलेले आहे. इथून आपण वरती जाणार आहोत. या पायऱ्या ज्या आहेत त्या आत्ता सध्या बांधण्यात आलेल्या आहेत. या पायऱ्यांनी आपण वरती जाऊ शकतो. वरती सुद्धा लहान मोठे असे छान पाण्याचे धबधबे किंवा पाण्याचे डोह जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. पण मित्रांनो, पाणी जे आहे पाऊस जेव्हा पडत असेल त्यावेळेस पाण्याबरोबर मस्ती जी आहे ती करणं टाळावं. कारण शेवटी निसर्ग हा अनुभवण्याची गोष्ट आहे. निसर्गामध्ये गेल्यानंतर आपण आपल्या मर्यादा ओळखूनच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत. आणि असं जर नाही केलं तर आपल्याला माहिती आहे की निष्कारण काही त्रास जो आहे तो होऊ शकतो. वरती चढून आल्यानंतर सुद्धा एक छान सुंदर धबधबा आहे. पण तिथपर्यंत जाण्याचा मोह आम्ही आवरला आणि हे सौंदर्य जे आहे ते फक्त डोळ्यांनीच अनुभवलं. छान सुंदर पाण्याचा धबधबा किंवा पाण्याचा डोह जो आहे तो जो खाली पडणारा धबधबा आहे तिथपर्यंत हे पाणी जे आहे ते वरून येऊन जात होतं. त्यामुळे आम्ही इथेच थांबलो. छान नयनरम्य जे दृश्य आहे ते डोळ्यांमध्ये भरून घेतलं. आणि इथून आपण थोडंसं वरती गेल्यानंतर एक छानसं मंदिर जे आहे ते आपल्याला लागतं. हे मंदिर शिव मंदिर आहे. अतिशय छान छोटी नंदीची मूर्ती आणि पिंड आपल्याला इथे पाहायला मिळते. नागमोडी छान पाय वाटांमधून रस्ता काढत आपण वरपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. इथे वर छान वनराई जी आहे ती आपल्याला दिसते. बरीचशा झाडांचे वृक्षारोपण जे आहे ते इथे केलेलं आहे आणि हा संपूर्ण परिसर अतिशय छान झाडांनी भरून गेलेला आहे. वरती सपाट मैदान आणि छान अशी झाडं. मस्त वातावरण होतं मित्रांनो. या ठिकाणी एक बार तो आना बनता है. वर गेल्यानंतर सुंदर असं छान झाडांनी व्यापलेलं मैदान जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. तिथपर्यंत जाऊन संपूर्ण सृष्टी जी आहे ती आम्ही निहाळली आणि पुन्हा एकदा खाली उतरण्यास सुरुवात केली. छान सुंदर त्रिशूळ जो आहे तो इथे आपल्याला लावलेला दिसतो आहे. इथून खाली आपल्याला
लोक जे आहे, छानसा धबधबा जो आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिसतात. वरून हा धबधबा अजून विहंगम दिसतो आणि संपूर्ण एवढी सगळी वनराई जी आहे ती मन वेधून घेते. मन अगदी आनंदून गेलं. बस मग काय, एवढाच छोटासा हा ट्रेक होता. हा ट्रेक जो आहे तो संपून आम्ही खाली उतरलो आहोत. छान. यावेळेस प्रचंड गर्दी जी आहे, म्हणजे एकाच वेळी प्रचंड गर्दीचा डोह जो आहे तो इथे लोकांचा आला होता. या मान्सूनमध्ये इथे येणारे लोक जे आहेत त्यांची संख्या भरपूर प्रमाणात होती. सगळेजण धबधब्याचा पाण्याचा आनंद जो आहे तो घेत होते. आम्ही हा ट्रेक जो आहे तो संपून आता घराकडे छोटंसं ट्रेक जे आहेत ते आम्ही संपून घराकडे निघालो. नाशिकमध्ये असणाऱ्या या जागेला मित्रांनो तुम्ही भेट दिली आहे का, नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा. आणि आमचे कंटेंट जे आहेत ते मित्रांनो तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मान्सूनमध्ये एकदा तरी या जागेला भेट द्या. अतिशय सुंदर जागा आहे मित्रांनो. यू विल लव्ह इट. एकदा तो बनता है.